हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, कुंडली गवळदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विनायकं गुरुनो मे साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सानिध्या जीवा भवन्ति, साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध मुक्तये, ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैत भाव पठुता हितबुद्धस्य, ज्ञानेश्वरस्थ भगवान अवतरणे श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. तिने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मुतले, मग आत्मस्वरूपी घाटले हरुनिया. रामकृष्ण ताई चालू करायचं. चालू करा. हो हो. जेने भ्रांतीपासून हेरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरुनिया. तर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला त्या ओवीतून काय उपदेश करतात ते बघायचं आपल्याला. माऊली सांगतात की भ्रांतीपासून हिरतले, जेने गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरुनिया. तर मनुष्य देहात आलेल्या जीवाला काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज. मनुष्य देहात जो आला न जीव, त्याला ज्ञानेश्वर महाराज उपदेश करायले. मग जीव, आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला इतर देहात पण जीव आहेत, जीव नाहीत का, कळतं म्हणून कोण आहेत, जीव आहेत. आणि पोळतं त्याला काय म्हणायचं, अग्नी आहे का नाही. जे पोळतं त्याला काय म्हणायचं, अग्नी. आणि ज्याला कळतं त्याला काय म्हणायचं, जीव आहे का नाही. कळतं म्हणून काय म्हणलं त्याला आपण, जीव. जीव आहेतच ना. कारण पोळतं म्हणल्यावर काय म्हणायचं, तिथं अग्नीचे. इतर देहात जीव नाहीत का, गायीच्या देहात जीव नाहीत का, पण त्यांना भ्रांती झालेली आहे का, त्यांना भ्रांतीही नाही आणि त्यांना भ्रांतीही काढता येत नाही. इतर देहातल्या जीवाला भ्रांती नाही का, का भ्रांतीमुळेच त्यांना 184 मध्ये फिरावं लागतं, आहे का नाही. तर ही भ्रांती अनेक जन्मापासून झालेली आहे. आपल्याला भ्रांती काय झालेली आहे, आपल्याला मी कोण आहे या आपल्या मीच्या स्वरूपाची काय झालेली आहे, भ्रांती झालेली, विसर पडलेली आहे.
मनुष्य देहातल्या जीवाला काय झालेली आहे? भ्रांती झालेली आहे. मग कशाची भ्रांती झालेली आहे? की मी कोण आहे का नाही? आणि मनुष्य देहातल्या जीवाला भ्रांती झालेली आहे का इतर देहातल्या जीवाला बी भ्रांती झालेली आहे? तर इतर देहातल्या जीवाला पण भ्रांती आहे, पण त्यांना भ्रांती काय काढता येत नाही, त्यांना भ्रांती काढता येत नाही आणि ओळखू येत नाही, आहे का नाही? त्यांना भ्रांती काय होत नाही, काढता येत नाही आणि ओळखू येत नाही. आणि मनुष्य देहातल्या जीवाला काय करता येते? भ्रांती काढता येते. बरं का काढता येते भ्रांती? कारण त्यांना नरदेह भेटलेला आहे. आणि नरदेहामध्ये काय दिलेली आपल्याला? बुद्धी दिलेली. ईश्वरानं आपल्याला ही सप्रेम भेट दिलेली आहे. बुद्धी आपल्याला ईश्वरानं काय दिलेली आहे? सप्रेम भेट दिलेली आहे. म्हणून म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश्वराचे सकळ सिद्धी. आहे का नाही? आपल्याला बुद्धीनं इथं ओळखता येतं. इतर देहातल्या जीवाला काय करता येतं? नुसतं कळतं. मुंगीच्या देहातल्या जीवापासून ब्रह्मदेहाच्या जीवामधल्या पण ब्रह्मदेवाच्या देहातल्या जीवाला सुद्धा कळतं. म्हणजे सर्व देहातल्या जीवाला कळतं, आहे का नाही? म्हणजे 83,99,999 इतक्या देहातल्या जीवाला नुसतं कळतं. आणि मनुष्य देह फक्त एक मात्र अशी येऊन ये तिथं ओळखता येतं. आणि ते कशानं ओळखायचं येतं? बुद्धीनं. आणि इतर देहातल्या जीवाला बुद्धी आहे का? तिथं बुद्धी आहे, पण तेवढीच आहे त्यांना, फक्त कळणं त्यांना. आहार, निद्रा, भय आणि मैथुन याच्या पलीकडे त्यांना काय झालेली? त्यांची बुद्धी लॉक केलेली ईश्वरानं. म्हणून आपल्याला नरदेह भेटला तर नरदेहातच भ्रांती काढता येते, इतर देहातल्या जीवाला भ्रांती काढता येत नाही. म्हणून हा अनमोल असा आपल्याला रत्न हाती भेटलेला आहे. आणि तो आपल्याला नरदेह भेटलेला आहे, तर इतर गोष्टी संपादन करण्यासाठी नाही मिळाला आहे माऊली. तो फक्त आपल्याला काय करण्यासाठी? भ्रांती काढण्यासाठी, आपलं स्वरूप ओळखण्यासाठी स्पेशलिस्ट नरदेह भेटलेला आहे का नाही? आणि इतर देहातल्या जीवाला आता आपण मुद्दा घेतला की त्यांना काय होतं? नुसतं कळतं, पण ओळखता येत नाही. पण त्यांना हा देह भेटला नव्हता का? त्यांना नरदेह भेटला होता. पण नरदेहात त्यांना ज्या वेळेस त्यांना नरदेह भेटला तेव्हा त्यांनी हे आपलं स्वरूप ओळखलं नाही, संतांची संगत केली नाही, संसारच संपादन केला, संसारच त्यांना आवडायला लागला. म्हणून भगवंतानं त्यांना, आता जीवाला तर मरण नाही आपल्याला माहिती आहे. जीव अवघे देव, खोटा नागवी संध्य, जीवाला मरण नाही. म्हणून त्यानं हा देह सोडला आणि इतर देहामध्ये त्यांना काय लागलं? 184 अवधीमध्ये फिरावं लागले. मग आता जर आपल्याला मनुष्य देह आपल्याला आता प्राप्त भेटलेला आहे, इथं आपल्याला काय तयार आहे, फक्त काय करायचं आता? आपल्याला जेवण तयार आहे, पात्रावर बसायचं, जेवायचंय. मग आपल्याला नरदेह आता भेटलेला आहे, मग याचा उपयोग कुठं करायचा हे आपल्याला इथं बुद्धी ईश्वरानं आधीच दिलेली आहे. जसं महाराज नेहमी सांगतात, गुरुवरे बापूराव महाराज छोट्या छोट्या दृष्टांतातून सिद्धांत समजून सांगतात, सोप्या भाषेत वेदांत सांगतात, की जेणेकरून तळागाळातल्या शेतकऱ्या माणसाला, साध्या माणसाला सुद्धा कळण असा वेदांत सांगतात. ते सांगत असतात की इतर देहातल्या जीवाला ईश्वरानं उपजताच काय दिलेली? सिद्धी दिलेली आहे. हवेत संचार करण्यासाठी ईश्वराने त्यांना उपजताच काय दिलेली आहे? सिद्धी दिलेली आहे. तसं मनुष्य देहातल्या जीवाला बुद्धी ईश्वराने सप्रेम भेट दिलेली आहे का नाही? जसं लग्नामध्ये आपल्याला सप्रेम भेट देते का नाही? प्रत्येकाच्या लग्नात तुम्हाला सप्रेम भेट भेटली असेल, पण त्याच्यात विशेष करून अनमोल अशी काही सप्रेम भेट दिलेली असेल की तुम्ही काय करता? आवर्जून पाहता, आहे का नाही? काही वर्षानंतर कपाटातून उघडून हे मला भेट दिली होती, त्याची आठवण करून तुम्ही काय करता? ती बघता की काय सप्रेम भेट दिली होती मला. हिऱ्याची अंगठी दिली होती, सोन्याची अंगठी दिली होती, अनेक काही वस्तू दिल्या असत्या अनमोल. मग त्याच्याकडे पाहून तुम्हाला आठवण होती की ह्या व्यक्तीनं मला ही मला सप्रेम भेट दिलेली आहे. पण तुम्ही त्याची आठवण करता. मग आपल्याला हा ईश्वरानं देह दिला, त्याची आपल्याला कधी आठवण येते का? मग त्याच्या आठवणी करून आपण त्याचं नामस्मरण करतो का?
मग आपण कृतज्ञ नाहीत का? आहे का नाही? मग ती सप्रेम भेट दिली तर आपण त्यांचं नाव घेतो, त्यांची आठवण करतो. आणि भगवंतानं जे आपल्याला नरदेह दिला, मग त्याची आठवण करायला पाहिजे नाही का आपण? मग त्याची आठवण करतो का आपण? आपल्याला जर लग्नामध्ये सासऱ्याने अंगठी केली तर आपण सगळ्याला काय करतो? अंगठी दाखवतो. पण ज्या अंगठीमध्ये, ज्या बोटामध्ये अंगठी घातली, ते बोट कोणी दिलं आपल्याला? देवी दिला देह भजना गोमटा, तिने झाला पाठा बाधिकेचा. आपल्याला ईश्वरानं भजन करण्यासाठी, आपलं स्वरूप ओळखण्यासाठी, आहे का नाही, त्याच्यासाठी आपल्याला हा देह दिलेला आहे का? संसार करण्यासाठी. मग संसार करायचा असलं तर आपल्याला तिकडे संसार चांगला इतर देहात का ह्या नरदेहात? म्हणून आपल्याला हा देह जो भेटला तो आपण काय करायला पाहिजे? वाया नाही घालायला पाहिजे. कारण नरदेह भेटला आपल्याला. आपल्याला सगळ्यात जर काय असल दुर्मिळ तर मनुष्य देह दुर्लभ, अति दुर्लभ आहे, तो आपल्याला भेटलेला आहे. त्याच्यानंतर आयुष्य, नरदेह भेटला पण त्याच्यात आयुष्य बी पाहिजे ना. ते आयुष्य पण भेटलं आपल्याला. संतांची संगत व्हायला पाहिजे. संतांची संगत झाली, ती पण आपल्याला संतांची संगत कोणत्या? ब्रह्मनिष्ठ, सूत्री आणि दयाळू असे संत भेटायला पाहिजे. त्यांना संत म्हणावं, आहे का नाही? मग ते पण आपल्याला भेटलेले आहेत. मग आपण संतांची संगत करायला पाहिजे, संसार संपादन करायला पाहिजे, तर संतांची संगत घेऊन आपल्या स्वरूपावर जागा व्हायला पाहिजे. तर आपल्याला संतांची संगत भेटली, नरदेह भेटला. मग आपल्याला नरदेह कशासाठी भेटला? तर आपलं स्वरूप ओळखण्यासाठी. आणि हा अनमोल असा देह भेटला. सहजासहजी भेटला का नरदेह? याचा विचार करायला पाहिजे, याचा कार्यकारण भाव पाहायला पाहिजे की आपल्याला हा नरदेह भेटला तर कसा भेटला, आहे का नाही? जसं महाराज नेहमी दृष्टांत सांगत असतात की आपण सकाळी जर 4 वाजता तुम्ही चालले मंदिरात आणि तुम्ही रस्त्यानं जात असताना तुम्हाला एखादी सुंदर रांगोळी दिसली आणि ती माऊली नाही दिसली काढणारी, तरी पण तुम्ही काय म्हणता? ही रांगोळी काय तुम्ही संदर्भ लावता? कोणीतरी माऊलीनं काढली असेल, आपोआप झाली. तसा हा आपल्याला नरदेह भेटला तर हा आपोआप झाला का? याला पण कार्यकारण भाव असेल ना, आहे का नाही? का? म्हणून नाथ महाराज म्हणतात, बहुता सुकृते नरदेह लादला, भक्तीने गेला अधोगती. याचं कारण काय? नाथ महाराज सांगतात हरिपाठात की तुम्ही काय केलेलं आहे? केलेलं आहे मागच्या जन्मामध्ये, खूप पुण्य केलेलं आहे आणि त्याच पुण्याचं फळ तुम्हाला काय झालेलं आहे? हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मग आता तुम्हाला नरदेह भेटला, कशाने भेटला? पुण्यानं. मग आता नरदेहात आल्या पुण्याच्याच नादी लागाव, जप तप ध्यान करावं, आहे का? 4 ध्यान करावं, हे पण करा, पण काय करून? ओळखून करा. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. हरीला ओळखायचं का नुसतंच करायचं? परमार्थ सगळेच करायले, कुठल्यापासून झोपेपर्यंत, जन्मल्यापासून शरीर सुटण्यापर्यंत परमार्थ सगळे करायलेत, पण कोणाला त्याचं फळ भेटणं. त्याचं कारण काय आहे? की आपल्या स्वतःच्या आपलं जे स्वरूप आहे, जे मूळ आपलं स्वरूप आहे, त्यालाच आपण विसरलेलो. म्हणून सगळ्या जगाचा आपण विचार करायला लागलो. सगळं जग आपल्याला काय व्हायले? सगळे चंद्रावर चाललेत, यान तयार करायलेत, मोबाईल तयार करायलेत, अनेक टेक्नॉलॉजी वापरून काय करायलेत की हे जग पुढे चालले. म्हणले पुढे चाललं, पुढे चाललं का अधोगतीलाच चाललं? कारण स्वतःला न ओळखता जर पुढे जाणं म्हणताच येत नाही याला. तुम्ही विज्ञानाने किती प्रगती केली, पण स्वतःला जर नाही ओळखलं तर ती प्रगतीच नाही, ती अधोगतीची, आहे का नाही? म्हणून महाराज नेहमी सांगत असतात, बैसता संताचे संगती कळू आले कमळापती, आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीत काय करावं? संतांच्या संगतीत जर संसार केला तरी तो परमार्थ होतो, आणि संताला सोडून जरी आपण परमार्थ केला तर तो काय होत असतो? अनर्थ होत असतो. म्हणून संतांच्या संगतीत बसूनच परमार्थ करावा. संतांच्या संगतीतच आपण काय करायला पाहिजे? आपण आपल्या स्वरूपाला ओळखायला पाहिजे. म्हणून आपल्याला हा जो नरदेह भेटला तर कसा भेटलेला आहे? सहजासहजी नाही भेटलेला महाराज. पाप आणि पुण्य समान झाल्यावर नरदेह भेटतो.
इतर देह कसे झाले तयार, त्याचं कार्यकारण भाव. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना नरदेह भेटला होता, पण त्यांनी हे ध्यानात नाही घेतलं, संतांची संगत नाही केली, परमार्थ नाही केला, त्यांनी दुसरं धन जमा केलं, आहे का नाही, त्यांच्या वासना राहिल्या, आणि मग त्यांचं हे शरीर सुटलं, आणि मग त्यांना काय करावं लागलं, मग हे मॉडेल परत भेटत नाही नरदेह. मग काय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगेत याची झाले अंगे हरिरूप. आपल्याला काय करता येतं महाराज, आपल्याला हे शरीर सुटल्या वासना जिथं राहिल्या तिथंच आपला काय होतो, जन्म भेटतो. त्या वासने पण आपल्याच ईश्वर आपला काहीच करत, जे मागितलं ते आपल्याला देतो. आपली वासना झाली ना, आता समजा शरीर सुटायच्या आधी एखाद्याचं घरच नाही झालं, मग त्याची घरात वासना राहते, मग त्याचं शरीर सुटतं, मग त्याला हे सोडून जाऊ वाटतं का, ह्या भरलेल्या ताटातून त्याला जाऊ वाटतं का, भरलेल्या घरामधून. मग त्याने आयुष्यभर कष्ट केले, विषय संपादन केले, आणि आता भोगायची वेळ आली तर शरीर सुटायला लागलं, आयुष्य राहिलं नाही. मग काय होतं, हे स्थूल शरीराचा काय होतो, नाश होतो. आणि जर ह्या स्थूल शरीराबरोबर सूक्ष्म शरीराचा जर नाश झाला असता, तर हे साधनं, जे परमार्थाचे जे साधनं आहे ते करायचीच गरज राहिली नसती. हे साधनं कशामुळे करावं लागतात, जो लिंग देह. म्हणून ज्ञानेश्वर आपल्याला महाराज सांगतात की लिंग देह जोपरी भंग नाही झाला देवा, तोपर्यंत मुक्ती कशी देवा. जोपर्यंत लिंग देहाचा भंग होत नाही, जोपर्यंत लिंग देहाचा बाध होत नाही, तोपर्यंत आपल्याला मुक्त होता येत नाही. म्हणून आपल्याला हे शरीर तर सुटत, सगळे लोक आपल्याला मसनवाट्यात जाऊन तिकडे जाळून येतात, शरीराची राख होती, पण हे शरीर सुटतं. पण लिंग देह जो असतो, सूक्ष्म देह, तो काय होतो, ते वासना धरून राहतो. मग त्याला काय होतं, त्याच्या वासनेप्रमाणे त्याला काय होतं, त्याची घरात वासना राहिली, तो घुसवून येतो. आणि सगळे म्हणतात आमच्या घरात घुस लागली, सगळीकडून आम्ही एवढं काय कॉन्क्रीट केलं पण घुस लागलीच. ती कोणीच तुमची कोणीतरी ती आहे तेव्हाच ती तुमच्या घराला लागली, आहे का नाही. म्हणजे त्याला हे मॉडेल नाही पण दुसरं भेटतं. म्हणजे वासना राहिले की तिथं पैशात जर वासना राहील तुमचे शरीर सुटताना, तर तुम्हाला काय होऊन यावं लागेल, साप. ध्यानात ठेवा. म्हणून नरदेह भेटला तर संताची संगत करावून स्वरूप ओळखावा, मुक्त व्हायचं असलं तर. मग आपल्याला सर्व देहाची एकच इच्छा आहे, सर्व देहातल्या जीवाची एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे आपल्याला, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ही आपल्याला काय, सगळ्यांचं सामान्य मागणी आहे. सगळ्याला वाटतं, कोणाला वाटतं दुःख व्हा, मुंगीतल्या देहातल्या जीवाला सुद्धा वाटतं सुखच व्हावं. म्हणून ती मुंगी जर उन्हात असली तर ती सावलीकडे जाते, साखर आपली एक एक दाना जमा करून ठेवते, आहे का नाही. मग सगळ्या देहातल्या जीवाला सुखाची इच्छा आहे. मनुष्य देहातल्या जीवाला नसणार का, पण आहे. पण त्यांना कशाची इच्छा आहे, सुखाची इच्छा आहे, पण खरं सुख कशात आहे हे माहित नाही. म्हणून महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, विषय ओढी भुलेले जीव, आता याची कोण करील किव, लुपजे नारायणी पाहून ठाव नरदेह. हे सगळे जीव कशात भुललेले आहेत, विषयाच्या नादी लागलेले आहेत. मग आता त्यांना काय वाटतं, विषयातून सुख होईल, म्हणून सगळे जीव काय करायलेत, विषयाच्या नादी लागलेत. कारण त्यांना वाटतं विषयातून सुख व्हायला ना, असं त्यांचं काय, अशी त्यांची धारणा आहे की विषयातून सुख होतं. मग आता बघा, आपण बघितले शास्त्रामध्ये की जे 5 जण आहेत त्यांना कशात झालेले, त्यांना ते मरण पत्कावर लागले. प्रत्येकाला आता समजा 5 आपले विषय, एक विषयामध्ये एक अडकून त्याचा काय झाला, मृत्यू झाला. 5 विषय कोणते, आहे का नाही, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्दामध्ये कोण मेलं, हरिण. त्याला काय आवडतं, त्याला शब्द म्हणजे गाणे, ध्वनी आवडतो असतो. पारधी जाळ लावून ठेवतात आणि तिथं काय करतात, धूम वाजतात. मग काय करतो हरिण, त्याला वाटतं आपल्या अंगावर त्या पकडला येणार माहीत, तो काय करतो, अडकतो त्या धूम मध्ये, तिथं अडकतो आणि त्याच्यावर जाळं टाकून तो पारधी त्याला पकडतो. म्हणजे त्याला शब्दामध्ये अडकला, त्याचा मृत्यू झाला. आता स्पर्श, हत्तीला काय आवडतं, स्पर्श. म्हणून ते हत्ती पकडणारे जंगलात काय करतात, ते लोक एक खड्डा करतात आणि त्याच्यावर काय करतात, पाला पाचोळा टाकून लाकडं टाक
टाकून एक हत्ती तयार करतात भुश्याची, आणि तो हत्ती तिला स्पर्श करायला साठी जातो आणि त्या खड्ड्यात अडकून काय होतो, अडकल्या जातो. म्हणजे त्याचा घात कशाने झाला? हत्तीचा स्पर्शाने. शब्द स्पर्श रूप. आता रूप रूप कोणाला आवडतं आहे का नाही? रूप त्या पतंगाला आवडतं. मग तो पतंग जो असतो त्यानं अगोदर बघितलेलं असते. बरेच जण तिथं ज्यांनी ज्यानं धडक दिली आहे का नाही त्या लाईटाला, मिवकुरीला, ते जाऊन कितीतरी जाऊन काही अर्धे होरपळलेले असतात, काहीचे पंख जळाले असतात. एक पाहता एकची दयने तुकाराम महाराज सांगतात, बाबा एकाला जाळून आलो आपण, दुसरं बी जाळायला लागले, काही मरायला लागलेत, काही मरायला टेकलेत. पण त्यांचं मरण पाहून आपण सावध व्हायलो का? नाही. मग तसं ते सावध मनुष्य देहात त्या जीवाला बुद्धी असून सावध नाही होते, त्यांना तर बुद्धीच नाही. पण त्यांनी पाहिलं किती जणांचा मृत्यू झाला तरी पण ते आलिंगन द्यायला जातो आणि काय होतो, तो त्या प्रकाशाला आलिंगन देतो आणि त्याचा काय होतो, अंत होतो. म्हणजे शब्द स्पर्श रूप. आता रसामध्ये कोण अडकलं? मासा आहे का नाही? त्या गळाला तो मासा पकडणारा जो कोळी असतो तो गळाला काय लावतो? माशाचा तुकडा लावतो आणि गळ सोडतो. मग त्या माशाच्या तुकड्याच्या अभिलाषानं तो काय होतो, मासा येतो आणि त्या गळाला पकडतो आणि त्याच्यामुळे त्याचा काय होतो, घात होतो. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि त्याच्यानंतर राहिला गंध. गंधामध्ये कोण अडकला? भुंगा. आता तो भुंगा चांगल्या चांगल्या लाकडाला तो काय करतो, पोखरतो. पण तो गुलाबाच्या किंवा कमळाच्या फुलामध्ये गेल्यावर त्याला एवढा गंध आवडतो, तो जातो आणि ते फुल बंद होतं, तो त्याच्यात अडकतो. तो बाहेर निघू शकत नाही का? तो निघू शकतो, पण तो त्याच्यात अडकतो त्या गंधात. आणि सकाळी हत्ती येतो, ते फुल तोडतो, पायाखाली घेऊन चुरगळतो, मग त्याच्यात अंत झाला. म्हणजे हे 5 प्राणी त्या 5 विषयात अडकून त्यांचा अंत झाला. आणि मनुष्य देहातल्या जीवाला तर 5 विषय आवडतात. शब्द स्पर्श रूप रस गंध, या 5 मध्ये आपण अडकलेलो आहेत. म्हणून महाराज सांगतात, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किव. आपण विषयात अडकलेलो आहे महाराज. ह्या विषयानं आपल्याला काय होणार आहे? घातच होणार आहे. मग आपण विषयात सुख आहे का आपल्याला बघायला पाहिजे, आहे का नाही? आपल्याला वाटतं विषयातच सुख आहे. विषयात सुख आहे का खरं? बरं, विषयात सुख असतं तर ते सतत झालं असतं. आता जे आपल्याला सुख वाटतं विषयात आहे, विषयाद्वारे आपण सुखाचे काय व्हावं, आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटतं. मग विषयात सुख आहे का, आहे का नाही? मग आता यांचा घात झाला तर आपला घात होणार नाही का? मग आपण ओळखायला पाहिजे की ह्या विषयात सुख नाही, तर सुख कोणात आहे? आपल्या स्वरूपात सुख आहे. आणि ते सुख आपण कोणाला दिलं? विषयाला दिलं, इंद्रियाला दिलं, शरीराला दिलं. आपल्याला वाटतं या शरीरापासून सुख होईल, आपल्याला विषयापासून सुख होईल, पण त्याच्यातून सुख होतं का? त्याच्यातून सुख आपल्याला होणारच नाही. आता आपल्याला एक दृष्टांत आलेला विचारसागरात, जर आपल्याला विषयात सुख असतं किंवा एखाद्या, तर आपण ते कितीपत असतं आपण बघू. आता एखाद्या माणसाला जर गुलाबजामू आवडत असले, गुलाबजामू पहिला जर त्यानं गुलाबजाम खाल्ला, जे त्याला सुख झालं ते दुसऱ्या क्षणामध्ये दुसऱ्या गुलाबजाम मध्ये आहे का? किंवा तिसऱ्या आहे का? चौथ्या आहे का? त्याचं पोट भरल्यानंतर परत त्याला वाटीवर आणलं, म्हणलं एवढे गुलाबजाम खातो, तो खाईल का? का म्हणेन मला विकडी आली, त्याला पाहू पण वाटणार नाही. पण ज्या वेळेस त्याला पहिल्या गुलाबजाममध्ये सुख झालं ते दुसऱ्यात झालं का? तिसऱ्यात झालं का? मग क्षणाला काय झालं? कमी 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 होत गेलं का नाही? मग विषयात जर सुख असलं तर तो विषय त्याला जेव्हा समोर आला तेव्हा त्याला सुख व्हायला पाहिजे, होतं का? दुसरं उदाहरण, आपल्याला जर विषयात सुख असतं तर मुलगा ज्या दिवशी झाला त्यावेळेस पेढे वाटते सगळीकडे आपण. मग तोच मुलगा पुढं प्रतिकूल झाल्यावर आपल्याला आनंद होतो का दुःख होतं? जर त्या मुलात सुख असतं तर आपल्याला सततच व्हायला पाहिजे, पण सतत होतं का? तर सतत होत नाही. तर ते सुख कुठं होतं? आत्मस्वरूपाचंच असतं, पण आपल्याला वाटतं त्याच्यात. आता एक उदाहरण घेऊ आपण, जर गाडी घ्यायची असली आपल्याला एखादी, तर गाडी घ्यायची असल्यावर आपली काय होती? अंतकरण वृत्ती इंद्रिय काय होती? अस्थिर होती. मग ही गाडी घेऊ का ती गाडी घेऊ, असं आपलं मन सतत काय होतं? त्या विषयाच्या आकाराचं होतं. मग कोणतं मॉडेल घ्यायचं, काय करायचं, त्याच्यात आपलं मन सारखं होतं. मग आपल्याला ते विषय संपादनासाठी आपण पैसे जमा करतो,
मग त्याला ती गाडी घेण्यासाठी पैसे भरतो. ती गाडी आल्याच्या नंतर मग काय होतं, आनंद होतो. आनंद होतो म्हणजे काय होतं, त्याचं मन स्थिर होतं. आणि मन स्थिर झाल्यानंतर मग काय होतं, त्याला आनंद. मग तो आनंद त्या विषयात होता का त्याची वृत्ती काय झाली होती, ही वृत्ती त्या इंद्रियाद्वारे बहिर्मुख झाली होती, ती अंतर्मुख होती. आणि त्याला आत्मस्वरूपात म्हणजे ते विषयात सुख आहे का त्याची वृत्ती अंतर्मुख झाल्यामुळे सुख झालं. मग त्या सुख आहे का स्वरूपात सुख आहे का नाही. जसं महाराज आपल्याला दृष्टांनी सांगत असतात की बाबा आपल्याला हे विषयात सुख नाही, पण आपल्याला वाटायला विषयाचं सुख आहे. मग विषयाचं सुख आहे का, जर आपलं मन जे आहे ना इंद्रियाद्वारे बहिर्मुख झालं, अंतर्मुख होतच नाही आहे का नाही. मग हे बहिर्मुख झाल्यामुळे आपल्याला दुःख होतं. आणि ते अंतर्मुख झालं, आपल्या जर मन आपलं स्थिर झालं आणि त्या स्थिर झालेल्या अंतःकरणातच स्वरूपाचं काय होतं, भान होतं आणि आपल्याला आनंद होतो. आणि तो विषय परत गेला की नंतर आपलं परत मन काय होतं, वृत्ती चंचल होती आणि आपल्याला आत्मस्वरूपाचं भान होत नाही. पण मग तो आनंद कोणापासून होतो, आत्मस्वरूपात. आपल्याला वाटतं विषयात होतो. म्हणून आपल्याला माऊली इथं सांगतात की मनुष्य देहामध्ये भ्रांती काढता येते, इतर त्यात भ्रांती काढता येत नाही. आणि आपल्याला काय भ्रांती झाली ते पाहायचंय. आणि भ्रांती काढता येते, नर देहातल्या जीवालाच भ्रांती काढता येते, इतर देहातल्या जीवाला भ्रांती काढता येत नाही. म्हणून आपल्याला हा देह पेशीलीत भेटलेला आहे. म्हणून आपल्याला तुकाराम महाराज सांगतात की बहुता सुकृत, तुकाराम महाराज सांगतात, नरदे निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवच हो म्हणती तरी का चित्ती न धरावे. आपल्याला काय झालेलं आहे, हे निदान भेटलेलं आहे. नरदे निदान लागले हाती, आहे काय, उत्तम सार उत्तम गती, देवच हो म्हणती तरी का चित्ती न धरावे. आपल्याला काय होत आहे तर देव होता का आपण देवच आहेत, आपण स्वरूपानच देव आहेत, आपल्याला व्हायची गरज नाही. पण म्हणले महाराज आहे का नाही, पण आपण चित्तात धरायला पाहिजे. नरदेहात आल्यावर आपल्याला काय करता येतं, इथं आपलं स्वरूप ओळखता येतं. म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आता नरदेह भेटला आपल्याला, की हा देह कोणालाच भेटत नाही. ह्या देहाची इच्छा कोण करायलीत, स्वर्गातली अमर करायलीत, अमृत पिणारे. आणि आपल्याला तर हा भेटला आहे का नाही, आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी जन्म व्हावा अम्मा. स्वर्गीचे अमर झालेले जे अमृत प्यायला भेटतं तिथं, ती इथं चहा प्यानार देहाची इच्छा का करायली. आणि इथलचे देह काय, इथलच्या देहातल्या जीवाला वाटायले की आम्हाला स्वर्गात जायला कधी भेटेल. मग आपल्याला जर स्वर्गात जायचं असलं तर कोणचे कर्म करावं लागन, आपल्याला निष्काम कर्म करावं लागन का सकाम कर्म करावं लागन आपल्याला. आणि मग तिथं आपल्याला जावं लागन. पण आपल्याला जर तिथं जाऊन त्यांना जर तिथं सुख असतं तर त्यांनी इथलची इच्छा का केली असती, आहे का नाही. स्वर्गात काय सुख नाही, इंद्राला सुकूनच आहे तिथं अमृत प्यायला आहे का नाही. मग अमृत प्यायला आहे तिथं त्यांचं मनोरंजन करण्यासाठी अप्सरा आहे तिथं, आहे का नाही. चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूचे बाग आहेत, आहे का नाही. आणि जे इच्छा म्हणलं ते भोग आहेत, कल्पतरूच्या सडका आहेत, आहे का नाही. आणि त्यांच्या आपल्याला जसं अंगातून घाम येतो तिथं घाम येतो का, त्यांच्या अंगातून घाम येत नाही. त्यांना मूत्र आणि मल विसर्जन करायची गरज नाही, त्यांचे शरीर कापसासारखे. मग एवढं तिथं सुख असताना सुद्धा ते काय इच्छा करतात, कारण की तिथं ते अडकलेले काय झालेले, त्यांनी पुण्य केलं तिथं अडकले ते. पण पुण्याची पावटी सरे येऊ लागती मृत्यूलोका, आहे का नाही. इंद्रपणाची उटी उतरे सवे येऊ लागती मृत्यूलोका. तिथलचं पुण्य संपलं, बँक बॅलन्स संपलं की पुन्हा इकडे यावं लागतं. मग ते जाऊन तिथं अडकले, ते चुकले. पण आपल्याला नरदेह भेटलेला आहे. म्हणून महाराज सांगत असतात नेहमी, नरदेह म्हणजे हे जंक्शन स्टेशन आहे. इथं आलेल्या देहात, मनुष्य देहात आलेल्या जीवाला काय करता येतं, जर पाप केलं तर नरकात जाता येतं, पुण्य केलं तर स्वर्गात जाता येतं, आहे का नाही, वैकुंठात जाता येतं. आणि शरीर इंद्रिय पिंड, आहे का नाही, पिंड ब्रह्मांड शरीर इंद्रिय मन बुद्धी याच्या पलीकड मी आहे का नाही, या सगळ्यावर वेगळा मी आहे असं ओळखता सुद्धा येतं. आणि इथं मुक्त होता येतं. मुक्त म्हणजे काय, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती.
परमानंद म्हणजे काय आहे का नाही? मोक्ष म्हणजे काय? यालाच मोक्ष म्हणतात की काय? सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आहे का नाही? यालाच मोक्ष म्हणतात. आणि हे मोक्ष संपादन करण्यासाठी नरदेव भेटलेला आहे. आपल्याला 4 पुरुषार्थ नरदेहात संपादन करता येतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. आणि ती कुठं आपल्याला संपादन करता येतात? फक्त नरदेहात. 3 गौण सांगितले शास्त्रामध्ये, धर्म, अर्थ, काम आहे का नाही? आपल्याला धर्म करता येईल, कोणाला नाही करता येईल. कोणाला अर्थ पैसा संपादन करता येईल, एखाद्याला अदृष्टानं नाही करता येईल. एखाद्याला मुलं होते नाही होते, एखाद्याला बायको भेटन नाही भेटन, एखाद्याला संसार अनुकूल राहील किंवा नाही. पण नरदेह भेटल्याच्या नंतर त्याला परमात्मा प्राप्त करून घेता येतो. असल्याला एवढं करता येतं. आणि त्याच्यासाठीच हा आपल्याला प्रामुख्याने नरदेह भेटलेला आहे. पण नरदेह भेटला असून आपण काय करायला लागलो? संसारातलाच कचरा जमा करायला लागलो का परमार्थ करायला लागलो? म्हणून तुकाराम महाराज सांगतात, काय म्हणतात तुकाराम महाराज? पाहून या झाडे, ओरबाडून या पाला. आम्ही काय करू? झाडं पाहू, खायला नाही भेटलं तर तो पाला वरबाडून खाऊन त्या विठ्ठलाला आळू आहे का नाही? मग तुकाराम महाराज काय म्हणायचे? आम्ही खातो आनंदाचे लाडू. तुम्ही पण काय करू नका, तर पडू नका, तुम्ही पण खा, तुम्ही स्वरूपाला ओळखा. आनंदात राहत होते तुकाराम महाराज आहे का नाही? त्यांना काही होतं का? काय होतं त्यांच्या? जर संसारिक दृष्टीने पाहिलं तर तुकाराम महाराजांच्या घरी काय होतं? कुत्रे घरी राखत होती त्यांची आहे का नाही? कपडा एकच होता अंगावर आहे का नाही? खायला काय घरात काहीच नव्हतं, डब्यात काहीच नव्हतं, तरी ते सुखानं राहत होते. का? आनंदाचे डोई आनंद तरंग भजन करत होते तुकाराम आहे का नाही? भजनात परमानंद होता आणि ते स्वरूपावर जागे होते, म्हणून त्यांना आनंद होता. आपल्याला तसा आनंद प्राप्त करून घेता येत नाही का? तुकाराम महाराज तर आपल्याला अमर म्हणायला लागले आणि आपण स्वतःला मरणारे समजायला लागलो. काय म्हणतात तुकाराम महाराज? अमर आहे अमरा, अमर हा अमरा, खरे की पहा पोटे. अमर हा अमरा, खरे की पहा पोटे. न मना देह माझा आहे मग भरवसा करी. आपण द्यायलाच मी म्हणायला लागलो, माझं म्हणायला लागलो. आणि तुकाराम महाराज म्हणाले तुम्ही अमर आहे. आणि आपली आई आपल्याला काय म्हणते? तू नावाचा आहे, तू गावाचा आहे का नाही? धर्माचा आहे, जातीचा आहे, हे आपल्याला शिकवलं. मग हीच आपल्याला भ्रांती झालेली. आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हीच भ्रांती काढतात. सगळे शास्त्र कशासाठी आहेत? भ्रांती काढण्यासाठी आहेत आहे का नाही? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे कशासाठी आहेत? की जी आपल्याकडे भ्रांती आहे, भ्रांती काढतेत का देव करतेत? आहेस तू अंगी डोळेवर. आपल्याला देव करतेत हे सगळं सांगतेत का आपण देव आहेच? आपण देव आहेतच, फक्त आपल्या जी भ्रांती झालेली आहे ती भ्रांती दूर काढतात. जसं पाण्यावर बाबर आलेलं आहे, बाबर बाजूला केलं की पाणी आहेच, तसं आपण परमात्मा स्वरूप आहेतच. पण आपल्याला काय झालेली आहे? नरदेहात भ्रांती झालेली आहे. मग काय भ्रांती झालेली आहे आपण पाहू. महाराज सांगतात, भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले. नरदेहातल्या जीवाला काय भ्रांती झालेली आहे? तर मी कोण आहे याच आपल्याला भ्रांती झालेली. आता मी म्हणजे कोण आहे का नाही? प्रत्येकाला आपण जर मी म्हणजे म्हणलं कोणाला तर ते म्हणते, आपण एखाद्याला विचार तुम्ही आहेत का, तुम्ही कोणते आहेत? ते म्हणते हे काय मी तुम्हाला दिसत नाही का? मी तुमच्या समोरच बसलेलो आहे. हे काय 3.5 हाताचा मी आहे ना? म्हणजे हे काय झालेली आहे त्याला? हे यथार्थ ज्ञान आहे का विपरीत आहे? म्हणजे मी जे आहे, मी स्वरूपाची त्याला भ्रांती झालेली आहे. तो काय समतो? शरीरालाच मी काय म्हणायला लागलो? मी म्हणायला. आणि मी म्हणून माझं म्हणायलो. याच्या संबंधीने जे आहे त्याला माझं म्हणायला लागलो मी आहे का नाही? आता ह्या शरीराला काय म्हणाला? मी. आणि याच्या संबंधीने माझे. मग आता जर आपण तात्विक दृष्टीने पाहिलं तर हे शरीर मी आहे का? आहे का नाही? आपण याचा विचार करूया. आपल्याला जसं महाराज द्रष्टांत सांगत असते, दोरी पडलेली आहे आणि दोरीवर तिथं काय मंद अंधकार आहे आणि पूर्ण उजेड पण नाही आणि पूर्ण अंधार पण नाही, मंद अंधकार आहे आणि मंद उजेड आहे आणि ती दोरी पडलेली आहे. मग त्या दोरीवर काय झालं? त्या दोरी रूपानं कळाली नाही म्हणून त्याला काय झालं? त्याला समोरच्याला तो काय वाटला? सर्प वाटला. आणि त्याला काय झालं? त्याच्यावर पाय पडला आणि त्याला एक काय होतं? काटा होता.
तो काटा टोचला आणि त्याला काय वाटलं, मला साप चावला. मग तो घरी आला, मग त्याला काय आलं, लहरी बी यायला लागल्या. मग त्याला सगळेजण म्हणले काय झालं, त्याला तो म्हणला "बुवा तिथं साप होता वाटतं." मग त्याला काय झालं, म्हणले आता याला काय करा, साप चावला तर कसा. पूर्वी आपल्याला गावाकडे जर साप चावला तर काय द्यायचे, लिंबाचा पाला खायला. म्हणले लिंबाचा पाला द्या. लिंबाचा पाला दिला तर म्हणलं, तो काय म्हणायला लागला, लिंबाचा पाला मला गोड लागायला लागला. मग म्हणे याला आता मिरच्या मिरच्या खायला लागल्या, ते मिरच्या काय खायला लागल्या, गोड लागायला लागल्या. मग याचा अर्थ म्हणजे आता याला काय, त्या अर्थ गोड लागायला, त्या अर्थ याला काय झालं, काहीतरी भेद्रपान लागलं. मग याला जर विषारी जर आहे का, तो विषारी जर असता तर याला गोड लागले नसते. मग म्हणले त्याला मांत्रिकाकडे तर त्याच्यानं सुद्धा त्याच्या लहरी कमी होईन. मग म्हणले आता कुठे घेऊन जा, जिथं नेलं होतं याला, जिथं लावलं तिथं घेऊन जा. तिथं घेऊन गेले, बॅटल्या कुड्या काठ्या घेतल्या, पाहिलं तर काय निघलं, साप होता का दोरी होती. तिथे साप नव्हताच. म्हणजे ज्या वेळेस त्याला त्या दोरीवर साप दिसला त्यावेळेस सुद्धा त्याला काय होती, तिथं दोरीच होती, आहे का नाही. आणि मग काय झालं होतं, त्याला दोरीच यथार्थ ज्ञान नाही झालं, विशेष रूपानं ज्ञान नाही झालं. मग दोरीवरच काय झालं, त्याला सर्पाचा भ्रम झाला. होता का सर्प, सर्प होता का तिथं, नव्हता. पण त्याला काय झालं, तो सर्प तिथं वाटला आणि त्याला काय झालं, त्याचं विष सुद्धा त्याच्या शरीरात चढलं. म्हणजे भ्रांती झाल्यामुळे झालं ना. तसंच आपल्याला, तसं त्याला ती भ्रांती झाली होती, तसंच नरदेहातल्या जीवाला सुद्धा हे देह मी नसताना सुद्धा तो काय म्हणाला, हा देहच मी आहे का नाही. हीच भ्रांती झालेली. ही कधीपासून झालेली, आपल्याला अनंत जन्मामध्ये भ्रांती झालेली. नरदेहामध्ये आपल्याला अनंत जन्मामध्ये शरीर मी आणि माझं आहे का नाही. म्हणजे इतर देहातल्या जीवाला काय वाटतं, तो आकार जो आहे ना, त्या आकाराला ते मी म्हणतात. आणि नरदेहातले जीव जर म्हणायला लागला ह्यो आकार बी मी आहे, तर त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे मग, आहे का नाही. जर कुत्र एखादा तलाव आहे, तिथं कुत्र मांजर गाढवं आहे का नाही, बैल गाय जर पाणी प्यायला आली, जर आपण हाड म्हणलं तर कुत्रच जाईल, दही म्हणलं तर बैलच जाईल. म्हणजे त्या त्या देहातल्या जीवानं त्या आकाराला त्यांनी मी समजलेले. आणि मनुष्य देहातल्या जीवाला जो हा आकार भेटलेला आहे त्याला सुद्धा हा मी म्हणतो. म्हणजे आपलं खऱ्या स्वरूपाचं मी स्वरूपाचा आपल्याला काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे. मग तो भ्रम झाल्यामुळंच आपल्याला काय झालेलं आहे की आपल्याला जन्म बी आहे, मरण बी वाटायला लागले, नसताना मरण ओढून घेतलं. म्हणून आपल्याला भगवंत अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये, ज्ञानेश्वरी, पुढीलांचे ओझे घे आपल्या आता मग काठीचे धनुधरा. अरे अर्जुना, त्याचं ओझ तू अंग घेतल्यावर ओझ होणार नाही का, आहे का नाही. मग दुसऱ्याच ओझ आपण घेतलं ना, म्हणून आपल्याला दुःख व्हायला लागले. नाही तर दुःख आहे का, आता जन्म मरण दुःख शेताला आहे का आपल्याला आहे. मग आपल्याला वाटायला की जन्म मरण मलाचे, आणि ते जन्म मरण निवारण कशानं होईल, आहे का नाही. ओळखण्यानं होईल, आपल्याला चारी धामाला आपल्याला होईल. आपल्याला आपलं स्वरूप न ओळखताच आपण सगळे साधन करायला होणार. म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपल्या स्वरूपाला ओळखायला पाहिजे. मग आपलं स्वरूप जे आपण तर काय केलेलं आहे, आपण आपले धर्म आपण कोणाला दिले, शरीराला दिले, आहे का नाही. मग शरीराला कळत नसताना आपण काय म्हणायला लागलो, आपल्याला विचारलं तुम्हाला कळतं का हो, हे म्हणते हे काय मला कळायला लागले. तुम्ही आहेत का, हे आहे ना. तुम्ही कोणचे आहेत, जर आपण माहिती विचारले तुम्ही कोणते आहेत, तर प्रत्येक माणूस काय म्हणतो, हे काय, मी नावचा आहे, मी गावचा आहे, माझं वय इतकं आहे, माझं शिक्षण इतकं आहे. मग आपल्याला नाव आहे, खरं स्वरूप आपलं का गाव आहे, का आपला जन्म झाला, आहे का नाही, आपल्याला मरण आहे. आत्मा मी म्हणजे काय, संस्कृत म्हणजे आत्मा, आहे का नाही. मग आत्म्याला मरण आहे का, मग आत्मस्वरूप आहे मी. आणि आपले धर्म आपण हे शरीराला दिले, आहे का नाही. मग आता इथं जे कळणं आहे, कळणं कोणाचं आहे हे बघायचं आपल्याला. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, जसं ज्ञानेश्वर महाराजांना भ्रांती झाली तर ते म्हणतात भ्रांतीपासून फिरतले गुरुवाक्य म्हणत होत. ज्ञानेश्वर महाराजांना जी भ्रांती झाली त्यांना निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांची भ्रांती दूर केली, म्हणून ते काय म्हणतात भ्रांतीपासूनही केले.
गुरु वाक्य म्हणत होते. गुरुच्या वाक्याने काय होतं, मन धुतल्या जातं. आपलं मन भरलेलं आहे. आपलं मन भरलं, अनेक मधले संस्कार आहेत त्या मनामध्ये, आहे का नाही? आणि त्या मनामध्ये काय झालेले, आपण संस्कार आले की त्याच्यात टाकला. आता संस्कार विषय 5 विषयाचे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, याचे आपल्या मनावर काय संस्कार झालेले, आणि ते संस्कार आपण भरलेले, आणि ते मन आपलं कोण धुवून काढतं? गुरुवाक्य म्हणत धुतले. गुरुच्या वाक्यानं आपण धुतले जातं. इतरांच्या वाक्यानं काय भरले आपल्याला काय? महाराज थोडा आवाज तुटतोय, रेंज रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी, थोडी रेंज तुटतीये, रेंज थोडंसं असं, हा थोडंसं रेंजचा प्रॉब्लेम येतोय, थोडासा आवाज तुटतोय थोडा. हे दिगंबर महाराज झालेली ना, त्या शरीराला शरीर नसताना मी म्हणालो, आपल्याला हे शरीर महाराज दर्पणीचे दुसरे भाग, दर्पणीचे दुसरे भाग परीचे एकच आहे. हो 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 तेच. तर आपल्याला काय झाले भ्रम, दर्पणी महाराजांनी सांगितलं बरोबर, दर्पणीचे दुसरे भाषे तरी ते अशी एकच. आता दर्पणात आपल्या आरशामध्ये काय दिसायला, 2 दिसायला लागले, आहे का नाही? मग आता आरशाने हे जे बिंब आहे, बिंबाचं प्रतिबिंब पडलं, आहे का? मग त्याच्यामुळे जे आपल्याला दिसायले 10, आता घरामध्ये 10 आरशे लावले, आणि मी जर घरी आलो तर मला 10 ताटा माझ्या घरचे काही एकच वाढन, कारण तिला दिसत जरी असले तर ती ओळखण याच्यात एकच आहे. तसं दर्पणी तुकाराम महाराज सांगतात, दर्पणीचे दुसरे भाषे तरी ती अशी आपल्याला 2 दिसायला, आपल्याला द्वैत आहे सगळं, द्वैतामध्ये अद्वैत आपल्याला हे लक्षात घ्यायचं, आहे का नाही? 2 दिसायला आपल्याला, पण आपण काय केलं, आपल्याला बुद्धी असल्यामुळे एक ओळखलं, पण इतर देहातल्या जीवाला ओळखता येतं का? आता चिमणीला सुद्धा प्रतिबिंब दिसतं, पण तिला प्रतिबिंब दिसतं, पण तिला काय वाटतं, तिला वाटतं ती आहे दुसरी चिमणी म्हणून ती काय करते, त्याला चोचा मारत राहते, आणि काय होते, परत थोड्या वेळानं ती येते, खाऊन पिऊन येते, परत चोंचण्या मारायला लागते, तिची चोंच रक्त बंबाळ होती, पण तिला काय वाटतं तिकडे आहेच. आणि मनुष्य देहातल्या जीवाला जरी 2 दिसत असले तरी त्याला बुद्धीनं ध्यानात घेता असतं की ते 2 नाही तर एकच आहे. तर मग आपल्याला भ्रांती, आपल्याला अशी मनुष्य देहामध्ये आपल्याला काढता येते. आपल्याला पण द्वैत दिसायला लागले ना, अनेक दिसायला लागले, हे अनेक आहे का? त्या अनेकात आपण एक आहे. जसं महाराज नेहमी सांगत असतात, अनेक झाडामध्ये आपल्याला हिरो दिसायला, त्याचा अर्थ त्याच्यात झाडं अनेक जरी असली तर पाणी किती आहे? एकच आहे का नाही? मग सर्व घटी राम ध्यादी एक, सूर्यप्रकाश कसं, ह्या सर्व घटाघटामध्ये काय झालं आपल्याला, आता जर आपण 100 घट ठेवले सूर्यप्रकाशाच्या खाली आणि त्याच्यात पाणी टाकलं तर घट किती दिसायले? 100. आणि त्याच्यात प्रतिबिंब किती दिसायले सूर्याचे? 100. मग तेवढे आहेत का ते? वर पाहिलं तर किती आहेत? एकच आहे. आणि त्या घटामध्ये किती वाटू लागले आपल्याला? 100. मग 100 आहे का एकच आहे? म्हणजे जे बिंब आहे ना, तर ते प्रतिबिंब आहे ना, ते बिंब रूपच असतो. मग आपल्याला हे अनेक दिसायला लागले, द्वैत दिसायला, आहे का नाही? आता हे सगळं जग, पिंड, ब्रह्मांड हे अनेक आहे काही एकच आहे? तर हे सगळे एक आहे, पण आपल्याला अनेक वाटायला लागले. तर जसं आपल्याला आता हे शरीर आहे आपल्याला पाहिजे, तर शरीर आहे, ह्या शरीराला कळायला लागले का आपल्याला कळायला लागले? पण आपला भ्रम काय झालेला आहे, शरीरालाच कळतं. बरं, शरीर ज्याच्यापासून झालं त्याला कळतं का महाराज? आपल्याला पाहिजे, आपल्याला जे शरीर जे झालेले पंचमहाभूताचा गोंधळ एक ठाई केला, जसं 5 भूत आली आणि त्यापासून काय झाले, शरीर झालं. मग आता त्या 5 भूतालाच कळत नाही तर त्याच्यापासून झालेल्या शरीराला कळन का? कळणारच नाही. कारण की आपल्याला माऊलीनं सांगितलं हरिपाठामध्ये, त्रिगुणा सार निर्गुण हे सार, सारा सारा विचार हरिपाठ. जे जे ज्याला गुण असतं ना त्याला कळत नसतं महाराज. मग आता जे पंचमहाभूताचे शरीर झालं ना, तर जो पृथ्वी, तर पृथ्वीला 5 गुण आहेत.
आहे का नाही. त्याच्यानंतर पाणी आहे, पाण्याला 4 गुण आहे, अग्नीला 3 गुण आहे, वाऱ्याला 2 गुण आहे, आकाशाला 1 गुण आहे. मग एक का होईना गुण आहे ना. आणि हे पंचमहाभूताचा गोंधळ एक ठाई केला नाही. हे 5 भूत आहेत. या 5 भूताला काय होत नाही, कळत नाही. आणि त्याच्यापासून हा काय झालं, पिंड झालं आणि ब्रह्मांड झालं. ह्या सगळ्या जगातल्या वस्तू कशाच्या झालेल्या आहेत, 5च भूताचा झालेल्या आहेत. मग ते जग बी 5 भूताचं झालं आणि शरीर बी 5 भूताचं झालं. मग जे 5 भूताचं झालं ह्या भूताला कळत नाही, ह्या पृथ्वीला कळत नाही, आहे का नाही. महाराजांनी मी सांगता, पृथ्वीला कळत असतं तर तिने घरं बांधू दिलं नसतं. पाण्याला कळालं असतं तर त्याने आपल्याला हे वस्त्र कपडे धुवू दिले नसतं, आंघोळ करू दिली नसती, मुडद्याला आंघोळ घालू दिली नसती. मग पाण्याला कळत नाही, आहे का नाही. पृथ्वीला कळत असतं तर घरं बांधू दिलं नसतं, खोदू दिलं नसते, विहिरी खांदू दिल्या नसत्या. पृथ्वीला पाणीला कळत नाही. अग्नीला कळालं असतं तर अग्नी म्हणला असता मी मुडद्याला जाळणारच नाही, मी काय करेन, मी फक्त नंदीदीप होऊन तिथं त्या मंदिरात राहीन. म्हणजे अग्नीला कळत नाही. वाऱ्याला कळालं असतं तर वारा असा घाण येऊन व्हायला नसता, तो मंदिराच्याच परिसरात राहिला असता. आकाशाला कळालं असतं तर त्या घराच्या पोगळीमध्ये राहिला नसता. ह्या 5 भूताला कळत नाही आणि त्या 5 भूताला कळत नाही. मग त्याला आणि आपल्याला तुमचा विचार कोणाला कळतं, हे काय मला कळतं, आहे का नाही. पण याच्यात आपल्याला ओळखावं लागत. ओळखीला हरे धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. जसं आपल्याला एक दृष्टांत आपण नेहमी घेतो की चहा किती वस्तूचा झाला, 5 वस्तूचा, आहे का नाही. ज्या 5 वस्तू आहेत ना, चहामध्ये किती वस्तू आहेत, 5. कोणत्या आपण बघू, आहे का नाही. चहा 5 वस्तूचा तर त्याच्यामध्ये पाणी आहे, दूध, पत्ती आहे, साखर आहे आणि अग्नी आहे. चहा किती वस्तूला, 5 वस्तूचा. मग आता चहामध्ये जर आपण चहा प्यायल्यावर आपल्याला जर गोड लागलं तर आपण त्या चहातलं ओळखतो नाही. जे गोड लागायला ते काय, साखर आहे. मग डोळ्याने दिसली का ती, पण आपण अनुमान लागायली ती साखरची, आहे का नाही. जे तुरट लागायली ती पत्तीची. आणि जर पातळ चहा झाला पाणी जास्त झालं आणि घट्ट जर चहा एकदम तर आपण काय म्हणतो, दूध जास्त आहे का नाही. आणि एकदम कडक असलं काय म्हणतो, त्याच्यात अग्नी आहे. म्हणजे आपल्याला तो जरी एकत्र सगळं झाला असलं तर आपण त्याच्यातले प्रत्येक काय 5 वस्तू ओळखल्या, आहे का नाही. चहा 5 वस्तू. बरं, चहा ही कल्पना आहे का काही वस्तू आहे. मी जर म्हणलं या 5 वस्तू मी याच्यातल्या चहातल्या काढून घेतो आणि चहा तुम्ही प्या, पिता येईल का. तसं हे पंचमहाभूत जर काढून घेतले आणि म्हणले दाखवा शरीर, तर शरीर सिद्ध होतं का. मग पंचमहाभूतावरच केलेली कल्पना म्हणजे शरीर. आता शरीरात का हाडं मास आहेत, आहे का नाही. हाडं मास आहेत का मग माणूस आहे, का नावाचा आहे, का गावाचा आहे, का पाटील आहे, का मातीची. ही काय झालेली आहे, आपल्याला कल्पना आहे का नाही. माणसाची सुद्धा कल्पना हे माणूसच सिद्ध होत नाही, आहे का नाही. माणूस आहे का. आता महाराज म्हणतात हे सगळे आता गाव आहेत. आता हे संभाजीनगर आहे का मातीव केलेली कल्पना आहे. आता तुमच्याकडे अलंकार आहे सगळे, आहे का नाही. कोणाच्या कानामधले, कोणाच्या गळ्यामधले, कोणाला अंगठी आहे. मग हे सोनावच केलेली काय अनेक कल्पना आहेत. म्हणून आपल्याला जनाबी काय म्हणतात, एकच तंतू नाना पटू, साड्या आणि उघडे, जगामध्ये ब्रह्मदिशी उघडे, आहे का नाही. एकाच कपड्यावर आपण एकाच कापसावर ह्या कल्पना केलेल्या आहेत. साडी बी नाही, लुगडं बी नाही, शर्ट नाही, पॅन्ट नाही, धोतर नाही, टोपी नाही. ह्या काय कल्पना केलेल्या आहेत. आणि ह्या कल्पनेच आपल्याला काय व्हायला लागले. म्हणून नाथ महाराज म्हणतात, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. आपण काय केलेले, कल्पना करायला लागलो, कल्पना करायला लागलो. मग त्याच्यामुळे आपल्याला हरी असल्याला कसा ओळखू येईल, आहे का नाही. जसं आपलं हे बघा, आता वड्याचं पाणी कुठं जातं, वड्यात पाणी असलं ते काय म्हणतं, वड्याचं आहे. आणि तेच पाणी नाल्यात गेलं काय म्हणतं, ते नाल्याचं आहे. तेच पाणी जर नदीत गेलं ते म्हणतं मी नदीच आहे. आणि तेच पाणी जर विहिरीत गेलं ते म्हणतं मी विहिरीच आहे का नाही. म्हणजे ज्या ज्या आकाराचं ते झालं ते आकार तो काय म्हणतो मी. मग ते
पाणी कशाचं आहे? समुद्राचं आहे का नाही? ते नदीत गेलं की म्हणला नदीच आहे, गंगेत गेलं की म्हणला गंगेच आहे. आणि तेच पाणी जर समुद्रात जर गेलं तर ते काय? तर ते समुद्रातच आहे ना. सगळं पाणी कुठं जातं? समुद्रात. मग पाण्यावर जे रंग आहेत किंवा लाटा आहेत, तर त्या बुडबुडे आहेत, तर त्यांनी काय समजावं? आता बुडबुडे का पाणीचे? लाटा आहेत का? लाटा ही कल्पना आहे का पाणीची? म्हणजे पाण्याला सोडून लाटा नाहीत, बुडबुडे नाहीत, आहे का नाही? आणि पाण्याचा जर मोठी लाट वर उडाली आणि त्याची बारीक बारीक थेंब झाली आणि ते जर थेंब म्हणाले आता माझं काही खरं नाही, मी मरतो, तर ती मरणार. तसं हे जे जीव आहेत, आहे का नाही, हे जे अनेक तरंग आहेत, आहे का नाही, तर हे जे आहेत ना, ते काय आहेत? परमात्म्याचेच अंश आहेत, आहे का नाही? मग ते अनेक जीव आपल्याला वाटायला लागले, अनेक जीव आहेत म्हणून म्हणून महाराज सांगतात, मी देवाचा आणि देव माझा. मी देवाचा, आहे का, आणि देव माझा, हीच माझी सत्य वाचा. देव कोणाचा आहे? माझा आहे, आणि मी देवाचा. असं जर म्हणलं तर काय बिघडन? पण आपण काय म्हणतो? मी पाटलाचा आहे, मी माळ्याचा आहे का नाही, मी इतक्या वर्षाचा आहे. मग इतक्या वर्षाचा आहे, इतक्या वयाचा आहे, मी काळा आहे, गोरा आहे, म्हणजे हे धर्म कोणाचे? हे दुसऱ्याचे धर्म आपल्यावर घेतले, म्हणूनच आपल्याला जन्म आणि मरण हे पाठीमागं लागलेले. आपल्याला जन्म नाही, मरण नाही. हे धर्म कोणाचे आहेत? आपण शरीराचे घेतले. नंतर आपल्याला काय वाटतं? हे शरीराचे धर्म घेतले. आता हे शरीर मी नाही, आपल्याला कळलं हे शरीर कशाचं? 5 भूताचं आहे. 5 भूताला कळत नाही, शरीराला समजा त्या शरीराचं नाही. आता आपल्याला शरीरात आपल्या मध्ये कळत नाही. मग त्याला कळत त्याच्यात सूक्ष्म किती कळत आपला कळत ना. त्याचा जर कळाला तर मग भूक लागली, आपण काय म्हणतो? मला लागली. हे धर्म कोणाचे? प्राणाचे. मला सुख झालं, मला दुःख झालं. हे धर्म कोणाचे? अंतःकरणाचे. सुख दुःख धर्म कोणाचे? अंतःकरणाचे. हे धर्म आपल्यावर घेत आपण, मी सुखी आहे, मिरकी आहे. मग मी सुखी आहे का दुःखी आहे? हे लिंग देहा धर्म आपण घेतले. मी सुखी नाही, दुःखाला पाहणारा कमी द्रष्टा आहे. जसं घटद्रष्टा घट भिन्ना, जसं घट पाहणारा घटाहून भिन्न आहे, तसं हे सुख आलं त्याला पण पाहणार आहे, आणि परत सुख गेलं त्याला पण पाहिलो, सुख आलं त्याला पण पाहिलं, दुःख गेलं त्याला पण पाहिलं, नाही का नाही? भूक लागली हे पण मलाच कळाली, आणि भूक शमली, भूक जेवण केल्यावर ते पण मलाच कळालं, नाही का नाही? तहान लागली हे मलाच कळालं, आणि पाणी पिल्यावर तहान भागली हे मला. म्हणजे याचा सगळ्यांचा मी काय साक्षी आहे का नाही? म्हणजे मला सुख दुःख नाही, जन्म मरण नाही. मी जन्म मरणावरून सुख दुःख होऊन असा वेगळा आहे. म्हणून आपल्याला महाराज सांगतात, भ्रांतीपासून विरतले गुरुवाक्य मन दुखतले, मग आत्मस्वरूपी घातले हरून या. मग आत्मस्वरूपावर आपल्याला घालतात, आहे का नाही? आत्म कसा घालतात ते आपण पाहूया. कसं घातलं त्यांनी आत्मस्वरूपावर आपल्याला, आहे का नाही? आता आपल्याला 10 मिनिटं राहिलेले, तेवढ्या वेळात आपण आत्मस्वरूपावर कसं घातलं मग आपल्याला, आहे का नाही? सद्गुरूने ते पाहू. भ्रांतीपासून हिरतले, जी आपल्याला भ्रांती झालेली आहे का नाही, ती भ्रांती आपल्याला काय सद्गुरूच्या वाक्यानं जाते भ्रांती, आणि इतराच्या वाक्यानं आपली भ्रांती वाढत असते. संसारात लोकांच्या, आपण ह्या आई वडिलाच्या, नातेवाईकाच्या, बाकीच्या मित्राच्या, यांच्या होत असते आपली भ्रांती वाढतच जाते. आणि सद्गुरूच्या वाक्यानं काय होती? भ्रांती आपली निघल्या, म्हणजे काढल्या जाते भ्रांती. तर हे जे जग आहे, जग पिंडाने, जसं नाथ महाराज म्हणतात, पिंडी स्थिती ब्रह्मांडी पारा, हरिविना सारा व्यर्थ भ्रम. पिंड आणि ब्रह्मांड काय? तर हे भ्रम आहे. पिंड आहे पंचमहाभूताचं, ब्रह्मांडी 5 भूताचं. हे सगळं जग काय झालेलं आहे? 5च भूताचं झालेलं आहे. म्हणून 5 भूताला सोडून कोणचीच वस्तू नाही. तर मग काय म्हणायचं जर झालं, काय म्हणायचं आपण? हे जग आहे, या जगातल्या अनेक वस्तू आहेत, हे जगातले अनेक पदार्थ आहेत, आहे का नाही? हे स्वर्ग आहे, नरक आहे, वैकुंठ आहे, कैलास आहे, हा 5च भूत आहेत. आता पंढरपूरला गेलो आपण, आळंदीला गेलो आपण, काय म्हणतो? किती लोक आले, किती लोकसंख्या वाढली. आता लोकसंख्या वाढली का 5 भूत आहेत?
कारण ही जी सगळी जगाची कल्पना केली तर ही 5 भूताला सोडून का? आता हे शरीर बी 5 भूताच तयार झालं. कारण आपण बघितलं याच्यात काय पृथ्वी, पाणी, हवा, आकाश, अग्नी. आणि एखाद्या कुंभारानं जर घट तयार केला तर त्या घटामध्ये पण काय आहे? त्या घटामध्ये सुद्धा 5 भूतच आहेत, आहे का नाही? कारण ते घट तयार करायला कुंभाराला काय लागली? माती लागली. मातीमध्ये पाणी टाकलं, पाण्यामध्ये पुन्हा चिखल केल्यानंतर त्यानं काय केलं? आकार दिला. आकार दिल्यावर त्या मडक्यामध्ये जे पोकळी तयार झाली त्याला आकाश तयार झालं. पुन्हा त्याला सुकू घातलं त्यानं, त्याच्यानंतर त्याला भाजलं कुंभारानं, म्हणजे अग्नी बी आली त्याच्यात. आणि त्याच्यानंतर मग हे 5 भूत लागले का नाही? मडकं बनवायला 5 भूत लागले. मग मडकं तयार केलं म्हणल्यावर ते मडक्याचं आणि त्या कुंभाराचं काय नातं झालं? मडका त्या कुंभार त्या मडक्याचा कोणी बाप झाला का? आहे का नाही? मग त्याचं नातं काय? तसं आपल्याला हे शरीर तयार होण्यासाठी आई वडील हे काही निमित्त कारण आहे का नाही? आई वडिलापासून तयार झालो का आपण? आई वडील निमित्त कारण आहे का नाही? हे शरीर तयार व्हायला आई वडील निमित्त कारण आहे. जसं कुंभार हे माडकं तयार करायला निमित्त कारण आहे आणि माती हे उपादान कारण आहे, तसं हे शरीर तयार व्हायला आहे का नाही? काय हे शरीर तयार कशापासून झालं? तर पंचमहाभूतापासून झालं. आणि आई वडील हे काय? त्याचे निमित्त कारण आहे. म्हणून आपण जर म्हणायचं झालं तर आपण म्हणायचं मी कोणाचा आहे? देवाचा आहे आणि देव माझा आहे का नाही? तर हे जग आहे. मग आता हे जग आहे का 5च भूत आहेत? लय चिंतन आपल्याला. हे जग आहे का 5च भूत आहेत? हे जग नाही, 5च भूत आहे असं ध्यानात घ्यायचं. कारण 5 भूताला सोडून कोणचीच, आता ही भिंत जरी तयार करायची असली याच्यात 5 भूत आहेत. खुर्ची असू द्या, पलंग असू द्या, कोणची वस्तू घ्या तुम्ही जगातली, ती 5 भूताला सोडून नाहीये. तर मग आपण काय म्हणायचं? हे जग नाही, फक्त 5च भूत आहेत. आता जग नाही, 5च भूत आहेत. 5 भूतामुळे 5 भूत आहेत का? इंद्रिय घेतल्यामुळे 5 भूत आहेत महाराज. इंद्रिय जर नाही घेतलं तर 5 भूताची सिद्धी होती का? तर इंद्रिय जर आपण घेतले नाही, म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना या जगापेक्षा तुझी इंद्रिय किती श्रेष्ठ आहेत, आहे का नाही? मग हे जगापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. तसे हे 5 भूताची सिद्धी कधी होणार आहे का नाही? तर आपले 5 ज्ञानेंद्रिय असले तरच काय हे काय 5 भूत आहेत. हे बघा, पहिले आपले जग होतं, आहे का नाही? हे पिंड, ब्रह्मांड, नर्क, स्वर्ग, इंद्र, हे ग्रह, तारे, हे जेवढं बी आहेत हे एवढं नाही. हे काय आता हे सगळं आता एकाला पोत्रा मारायचा, पुसून काढायचं. फळ्यावर कसं चित्र काढ्या पुसतो, तर हे आता आधी आपण कल्पना केली होती कशाची? जग म्हणत होतो आपण. जगाचं कारण काय आहे? जग कशावर आहे? 5 भूतावर आहे. मग आता आपण 5 भूत लक्षात घेतलं तर ही लोकसंख्या नाही, इथलच्या वस्तू नाही, पिंड नाही, ब्रह्मांड नाही, आकाश नाही, काहीच नाही, फक्त 5च भूत आहे. 5 भूत ध्यानात घेतलं तर एवढे मोठ्या जगातले जग आणि जगाच्या वस्तूच राहिल्या नाही, ते पुसून काढले. आता फक्त म्हणायचं झालं तर काय म्हणायचं? 5च वस्तू आहेत, 5च भूत आहेत फक्त. आता 5 भूतामुळे का 5 ज्ञानेंद्रियामुळे? 5च ज्ञानेंद्रियामुळे 5 भूत आहेत. ज्ञानेंद्रिय नाही घेतले तर त्यांची सिद्धीच होत नाही. कशाची? 5 भूताची. मग आता आपण फक्त काय म्हणायचं? 5च ज्ञानेंद्रिय आहेत. आता 5 ज्ञानेंद्रिय जर लक्षात घेतलं तर काय नाहीत, आता 5 विषय नाहीत, आता 5 भूत नाहीत, फक्त काय 5 ज्ञानेंद्रिय. बरं, 5 ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानेंद्रियामुळे का मनामुळे? आहे का नाही? जर मन घेतलं, आहे का नाही? हा, मनामुळे. जर मन जर नाही घेतलं, जर समजा आपल्याला डोळ्यातून रूप पाहायचं असलं तर मन लागत का नुसतं डोळ्यात लागतो? मन लागत ना, मन लागतं. हो, आहे का नाही? मन लागत. आता समजा आपला एखादा मित्र खूप जवळचा असला आणि खूप वर्षानंतर आला, तो समोरून जरी गेला आपल्या आणि तो नंतर म्हणला, अरे मी तू समोरून गेलो, तू पाहिलं नाही मला. म्हणतो, अहो समोरून गेलो पण माझं मनच नव्हतं तिथं. म्हणजे मन लागत का नाही? मन असल्याशिवाय आपल्याला आपलं जर मन जर नसलं, त्या डोळ्याजवळून आपली जर वृत्ती त्याच्या आकाराची नाही झाली, जी बी वस्तू आपल्याला कळण्यासाठी काय होतं, इंद्रियाद्वारे ती वृत्ती तिथं जाऊन त्या पदार्थाचा आकार धरलं आणि त्या आकाराचं मन झालं, तेव्हा त्या वस्तूची सिद्धी होती किंवा वस्तू कळती. मग आपल्याला तिथं वृत्ती लागण. किंवा एखादा माणूस कोमात गेला, आपण म्हणतो धडधड बघतो, त्याचे ठोके बी चालू आहे
आहे का नाही, त्याचा प्राण बी चालू आहे, श्वास चालू आहे. पण त्याचं मन काय झालंय, पागल झालं. मन किंवा त्याचं ठिकाण नाही म्हणून ते कोणालाच ओळखीत नाही, टक पाहतं कोण ओळखीत नाही, आहे का नाही. आणि एखादा माणूस कोमात गेला तरी ओळखत नाही, म्हणजे तिथं मनच लागतं का नाही, आहे का नाही. आता हे तुम्ही सगळे शब्द ऐकायला लागलेत, मग तुमचं मन, तुम्ही जरी कान इथं असलं आणि तुमचं मन जर दुसरीकडे गेलं असलं की आता किती वाजले, आपल्याला दुसरं काम करायचं, मन नसलं तर तुम्हाला शब्द ऐकू येतील का. मन तुम्हाला शब्द, म्हणजे तुम्हाला तिथं मन असल्याशिवाय तुमचे ज्ञानेंद्रिय जरी असले तर ती कामाचे नाही, तिथं मन लागतं. मग आपला विषय चालू होतं की अगोदर आपलं हे जग नाही बरं काय, फक्त काय म्हणले आता 5 भूत आहेत, किंवा 5 भूत ध्यानात घेतले की जगच नाही राहिलं, जगाला पुसून काढला आपण, पोत्रा मारला. आता काय राहिलं, जर आपल्याला 5 पंचमहाभूत लक्षात घेतलं की जग नाही, आता 5 भूत. मग आता जगाला पुसून काढलं 5 भूत, आणि 5 ज्ञानेंद्रिय लक्षात घेतलं तर काय नाही, 5 भूत बी नाही, 5 ज्ञानेंद्रिय. आता आपण मनाला जर लक्षात घेतलं आता 5 ज्ञानेंद्रिय सुद्धा नाही, तर फक्त काय आता मनच. बरं, मन मनामुळे का बुद्धीमुळे, बुद्धी लक्षात घेतली तर मनच नाही. आता बुद्धीमुळे का आभासावर, आभास लक्षात, आभास कशावर, आभास म्हणजे काय माहिती का, ब्रह्माचं कुटस्थचं काय झालेलं आहे, ते अंतःकरणात पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याला आभास म्हणायचं. ते आभास प्रतिबिंब बिंबरूप असतं. मग ते आभास आहे का ते ब्रह्म आत्मस्वरूपाची. जसं महाराज म्हणले दर्पणीचे दुसरे भाषे परिती अशी एकची, आहे का नाही. महाराजांनी सांगितलं ना आपल्याला, उद्धव महाराजांनी आठवण करून दिला द्रष्टांत, आहे का नाही. दर्पणीचे दुसरे भाषे, ते जसं आपलं हे बघा बिंब आहे, आरशासमोर बिंब आहे आणि त्याचं प्रतिबिंब आहे, तर ते प्रतिबिंब आहे ना, तर ते बिंबरूपच असतं. जसं समजा सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं, आहे का नाही, तर ते पाण्यामध्ये पडलं आणि ते आपल्याला वाटू लागलं की ते काय सूर्य, पण ते सूर्य आहे का, आणि पाणी हलायला लागलं की सूर्य बी हलायला, वर पाहिलं तर वर हलत नाही, आहे का नाही. आणि ते पाणी आटलं की सूर्य मेला का, तो बिंब रूप झालं. तसं आपलं अंतःकरण आता आपल्याला अंतःकरणात कळायला लागलंय, ते त्याच्यामुळं आभासामुळं. पण ते आभास बी काय होतो, ब्रह्मरूपच होतो, म्हणजे अधिष्ठान रूपच असतो. तसं मग आता आपल्याला आपण एक लक्षण केलं की बाबा हे जग नाही तर 5च भूत आहेत, 5 भूत नाही तर 5 भूत नाही तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय नाही तर फक्त मनच, मन नाही तर काय फक्त आत्माचे. मग हे सगळं कुठं झालं, म्हणून महाराज सांगतात भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणत होते. आणि हे कशानं कळालं, आपलं गुरुच्या वाक्यानंच हे आपल्याला कळलं, नाही तर आपल्याला कळत होतं काही. गुरुवरे बापूराव महाराज ज्यांच्या आपण सानिध्यात आलो नसतं तर हे आपल्याला स्वरूप सिद्धी झाली असती का, आहे का नाही. गुरुच्या वाक्यानं मन धुतलं जातं आणि ते आपल्याला सतत धुत, आपण महाराजाकडे गेलं, महाराजाकडे गेलं, वाक्य उजवळे झाले चित्त दिदळे, ब्रह्माचे पाहे निशंक होय. आपल्याला काय होतं, महाराजांच्या वाक्यानं, गुरुच्या वाक्यानं काय झालं, आपलं मन निधड झालं, त्यांच्या वाक्यानं आपल्याला उजडलं, आपल्याला जे फटफट झाला आपण म्हणतो ना, त्या गुरुचं वाक्य. म्हणून आपण महाराजाकडे गेले की महाराज काय म्हणते, देव आहे. आपल्याला आपलं कोण म्हणतो, कोणी म्हणत नाही आपल्याला देव आहे म्हणून, आपल्याला कोणी सांगितलं बी नाही. आणि ते नुसते म्हणते ते सिद्ध करतात आपल्याला, आपण देव आहेच. पण आपल्याला काय झालेली भ्रांती झालेली, कशाची झालेली, हे मी माझे या नावाचे, हे आत्मस्वरूप महाराज म्हणतात भ्रांत असून हिरते. गुरुवाक्य म्हणत गुरु काय करतात, मन धुत. आपण महाराजाकडे गेले होते ते म्हण न दिसणार आहे, तू एक आहे, न बदलणार, जाणणार आहे, आणि देव बी एक आहे, चालणार आहे, न मारणार. आणि देवाचं आपलं मन झालं लक्षात एक बसायला लागलो. जर देव मारणार असता तर ते आपण ध्यान केला, आहे का नाही. शेव्हा एवढं न येत आपले ह्या साधनाच्या नादी लागलो असतो का आपण, आहे का नाही. मरणार असतात, कोणाला विचारा तुमचा देव मरतो का, तुम्हाला मरताय घ्या, आहे का नाही. गॉड मरताय घ्या, आहे का नाही. कोणीच कोणच्याच संप्रदायामध्ये म्हणणार नाही की देव आहे का नाही. म्हणून आपण कसे
एक हा न बदलणारे जाणणारे हा आहे का नाही. म्हणून का आपण दिले आपल्याला? आपलं की हा? आपण एकाला जाणलं तर आपली शिवरात्र आहे, आणि आपण एकाला नाही जाणलं आपली जीवरात्र आहे. आता शिवरात्र झाली आपली. तर महाराजांनी त्या दिवशी पण सांगितलं कार्यक्रमात मध्ये, शिवरात्रीच्या दिवशी, हे जे समजा शरीर इंद्रिय मन आणि जगाला जर आपण मी आणि माझं समजत असलो तर ही जीवरात्री आहे जीवाची. आणि शरीर इंद्रिय मन जग ह्या सगळ्याहून मी एक आहे का नाही. ह्या द्वैतामध्ये मी अद्वैत आहे. हे सगळं सगळं जग दिसायला लागलं. याच्यामध्ये काय हे जरी दिसत असलं तरी काय म्हणतात महाराज म्हणतात काय, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरविना सारा व्यर्थ भ्रम आहे का नाही. हे सगळं पिंडापासून ब्रह्मांड सगळं भ्रम आहे का नाही. किंवा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. जर सगळीकडे पाहिलं तर हे काय माझीच शोभा आहे. जसं महाराज आपल्याला एक दृष्टांत सांगत असतात. एक दृष्टांत सांगून आपण संपूया आता. जसं आरसा आहे, आरशासमोर जर आपण उभा राहिलो तर आरशामध्ये प्रतिबिंब पडलं आपल्याला, तर ह्या शरीराला किती झाले 30 वर्षे 40 वर्षे, मग त्याच्यातलं ते प्रतिबिंब पडलं. त्या प्रतिबिंबामध्ये त्या आरशामध्ये जे पडलं तर त्याला जे प्रतिबिंब पडलं त्याला किती वर्षाचं, त्याला जागा लागली का, देश काल वस्तुमान लागली का त्या प्रतिबिंबाला, म्हणजे तिथं त्याला तेवढी जागा लागली का. या शरीराला वाढायला म्हणजे एवढी जागा लागली, इथं काही जागा लागली नाही याला, बसलो तर आपण, मग तेवढी त्या आरशातल्या प्रतिबिंबाला जागा लागली का. याला वाढायला 30-40 वर्ष लागलं. त्या आरशाला वाढायला किती वेळ लागला, त्याच्यानंतर तिथं याला इतके वर्ष लागले, तिथं त्याला तितके वर्ष लागले का आहे का नाही. देश काल आणि याला वजन आहे, मग त्या आरशातल्याला वजन आहे का. जसं म्हणजे हे व्यावहारिक शरीर त्या आरशात पडलं ते प्रातिभाषिक, प्रातिभाष्याला देश काल वस्तुमान नाही. तर आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जे आपलं स्वरूप जे परमार्थिक आहे आपलं आहे का नाही, त्याच्या ठिकाणी देश काल वस्तुमान असन का, नाहीच राहणार. म्हणून आपण आपल्याला जन्म बी नाही मरण नाही, मरण माझे मरून गेले मज केले अमर. म्हणून आपल्याला जन्म नाही मरण नाही, जन्म मरणाच्या पलीकडे असं आपल्याला सद्गुरूनं आपलं स्वरूप आपल्याला दाखवलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरून या. मग त्यांनी काय केलं, आपल्याला आत्मस्वरूपावर आपल्याला नेऊन बसवलं आहे का नाही. मग आपण कोणी परमात्मा स्वरूप येत असं आपल्याला आपल्या सद्गुरूच्या वाक्यानं आपल्याला उजडलं कळालं. मग काय झालं, आपल्याला हे जग नाही तर हे सगळं काय जनार्दने आपल्याला असं लक्षात घेतलं. आपण कोण आहेत, देव येत आपल्याला. आपण देव देव म्हणून उगाच फिरायला लागलो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेनशी मुळी कोणी. देवा नाही नाव देवा नाही गाव आहे का नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंड ते सेवा करा त्याची. मग आपण काय करायला पाहिजे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय राहायला पाहिजे. आणि मग आपल्याला असं कळालं तर आपल्याला जन्म नाही मरण नाही, आणि मग आनंदाच्या डोही आनंद तरंगी सगळीकडे आनंदाची. आपल्याला जन्म मरण नाही असं कळालं तर याच्या पलीकडे आणखीन काय कळायचं आहे का नाही. मग आपल्याला ज्ञानेश्वर महाराज या ओळीतून हेच सांगू इच्छितात की भ्रांतीपासून हिरतली. आपल्याला काय केलं, ही भ्रांती आपली निघून गेली आहे का नाही. मग आपण आपलं स्वरूप आपल्याला ध्यानात आलं. मग आता आपल्याला जन्म मरणच राहिलं नाही आहे का नाही. मग जन्म मरण नाही राहिलं. जसं महाराज म्हणतात, आता तो अमिताभ बच्चन पोलीसचं काम करतो, तर मग तसं आपल्याला संसारात आता जसं आपल्याला कळालं तर मग हे काय करायचं, आपण आनंदाचा व्यवहार करायचा आहे का नाही. राहायचं नाही का इथं, राहायचं खोटं खोटं म्हणून व्यवहार करायचा. जसं तो कुलीचं काम करतो पण स्वतःला स्टारच समजतो, तसं आपण पण राहायचं. आसुनी संसारी जीव वेगळं, आपण इथं राहायचं पण आपल्या स्वरूपावर जागं राहायचं आहे का. आणि असं जागं राहिलं की आपण आपल्या स्वरूपावर जागं राहिलं की आपल्याला काय होतं, मग आपलं स्वरूप आपल्याला ध्यानात येतं. आणि आपल्याला जन्म मरणात आपल्याला काय होतं, हे आपल्याला किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. म्हणून जीव घ्यायला शरण गेला विठू. म्हणून काय होतं, असं संताच्या ठिकाणी आपण शरण गेलो, संताला आपण शरण गेलो की आपलं स्वरूप आपल्याला सहजच ध्यानात येतात. एवढे 2 शब्द बोलून मी माझं चिंतन संपवतो. कुंडली कवळदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज ऐकू दे की पसायदान सगळ्यांना.
जय हरी महाराज. सैदान घ्या. महाराज पसायदान घेताय ना? घ्या ना माऊली तुम्ही घ्या. बर बर, दादा घेताय का पसायदान? दादा दादा स्पीकर स्पीकर. हा, घेऊ. हां. आता विश्वासके देवी तिने वागिने तोजावे गोष्टोनी मल द्यावे पसाय दानये जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछित तो ते लावो प्राणीदास वर्ष तस कळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूकळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव घ्यांचे चंद्रमे जे आलंछन मार्तंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावे जी हे समने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. महाराज रामकृष्ण हरी. हां, अतिशय सुंदर सेवा झाली. हां, एक मिनिट. खूप छान सेवा झाली महाराजांची. माझा हां, एक मिनिट. आवाज व्यवस्थित नाही. नाही आला, व्यवस्थित आला आवाज. खूप छान सेवा झाली. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, तसं मी कोण आहे हा विचार पहिला